आता आपण थोडं नेतृत्व कौशल्याबद्दल बोलूया. तुम्हाला वाटेल की आतापर्यंत आपण संवाद कौशल्य, सामाजिक कौशल्य यांच्याविषयी बोललो, तर आता हे नेतृत्व कौशल्यात वेगळं काय आहे? तर नेतृत्व कौशल्य म्हटल्यानंतर ही जी दोन्ही कौशल्य आहेत, संवाद कौशल्य आणि सामाजिक कौशल्य, ती पुढारी पण करण्यासाठी कशी वापरायची, त्याच्यामध्ये कोणत्या गोष्टीवर जास्त लक्ष द्यायला हवंय, याचा आपल्याला विचार करायचा आहे. नेतृत्व करायचं म्हटलं की अनेक गोष्टी आपल्या डोळ्यासमोर येतात. थोर मोठे नेते उभे राहतात डोळ्यासमोर. आता हे नेते जर विचारात घेतले तर आपण महात्मा गांधींना विचारात घेऊ. त्यांनी नेतृत्व केलं, त्यासाठी काय काय बरं केलं होतं. त्यांचे गुरु गोखले. आता ह्या गोखलेनी गांधीजींना सांगितलं, तुला जर भारत देशाचं नेतृत्व करायचं असेल तर संपूर्ण भारतभर फिरून तू त्या लोकांचं मानस समजून घे. ते काय म्हणतायत, कसे जगतायत ते समजून घे. मग गांधीजी लोकात वावरले, उठले, बसले, त्यांच्याबरोबर राहिले आणि त्यांनी जनतेला समजून घेतलं आणि मग आपल्या नेतृत्वाचे डावपेच रचले. या सगळ्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या असतात की ज्या लोकांचं नेतृत्व आपल्याला करायचंय त्या लोकांची माहिती आपल्याला घ्यावी लागेल. आपल्याला कशासाठी नेतृत्व करायचं, त्यातून काय साधायचं, याच्याविषयी आपली एक दिशा निश्चित करावी लागेल. उद्या समजा भूदान चळवळीची गोष्ट घेऊ आपण. भूदान चळवळीत विनोबाजींनी जनतेचं नेतृत्व केलं. त्यांच्या आव्हानाला अनुसरून लोक खूपसे पुढे आले. त्यांना जमीनही खूप मिळाली. त्यांच्या बरोबर जे कार्यकर्ते होते त्यांच्यापैकी एक कार्यकर्ते मला काही वर्षापूर्वी भेटले. तेव्हा मी म्हटलं त्यांना की तुम्ही त्या चळवळीत होता, तर मग पुढे काय झालं त्या चळवळीचं? तर असं झालं होतं की भूमी तर गोळा झाली, पण त्या जमा केलेल्या भूमीचं काय करायचं याची काही निश्चित योजना नसल्यामुळे ती योजना फारशी पुढे गेली नाही. असं होता कामा नये. जे कार्य करायला घेतलेलं आहे त्यातून नेमकी निष्पत्ती काय व्हायला पाहिजे याचा अंदाज आपल्याला बांधता आला पाहिजे. आणि हा असा अंदाज बांधता येण्यासाठी आपल्याजवळ माहिती खूप हवी. त्या माहितीचा उपयोग करण्याची क्षमता आपल्यात हवी. आणि ती माहिती ज्या संदर्भात आपण वापरणार आहोत, हे संदर्भ म्हणजे ज्या लोकांसाठी आपण जे काही करणार आहोत त्यांच्या भौगोलिक परिस्थितीचं ज्ञान, त्यांच्या सांस्कृतिक परिस्थितीचं ज्ञान, त्यांचा सामाजिक स्तर जो आहे त्याचं ज्ञान, त्यांचे आपापसातले छोट्या गटातले संबंध त्याचं ज्ञान, या सगळ्याचं सम्यक ज्ञान घेऊनच आपल्याला सगळ्या डावपेचांची रचना करावी लागते. पुढारी झालं, काहीतरी केलं आणि सोडून दिलं याला काहीही अर्थ नसतो. म्हणजेच इथे आपल्याला एक वेगळा पैलू विचारात घ्यायचा आहे, तो म्हणजे भरपूर ज्ञान हवं, त्याचं आकलनही हवं. ज्ञान म्हणजे माहिती नव्हे, ज्ञान म्हणजे परिपूर्ण जाण. आणि नंतरच आपल्याला जे परिवर्तन घडवून आणायचे लोकात, आणि ते परिवर्तन आपण नाही घडवून आणणार, ती बाहेरून लादण्याची गोष्ट नव्हे. पोशाख घातला आणि बदललो असं नव्हे, मन बदलायचं आहे. तुम्हाला माहितीच आहे की आपण किती जरी गप्पा मारल्या तरी आजही आपल्या देशात सर्वच ठिकाणी जातीभेद तीव्रतेने पाळले जातात, मानले जातात. शाळेच्या पुस्तकात आपण एक शिकलेलो आहोत, पण प्रत्यक्षात जर पाहायला गेलं तर हे जातीभेद अतिशय तीव्रतेने आढळतात. इतकंच नव्हे तर IIT शिकणारे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यामध्ये बऱ्याच आत्महत्या या जातीभेदावरून झालेल्या असतात. आता ह्याच्यावर उपाय कोणी कसा करायचा हे आपल्याला आपल्या स्तरावरून विचारात घ्यायचंय. आपण काही प्रयोग करून पाहायचे आहेत. आणि आपलं नेतृत्व हे आपल्या ग्रामापुरतं जरी केंद्रित असलं तरी त्याचे परिणाम फार मोठे होणार आहेत, हे लक्षात घ्यायला विसरू नका. खात्याचे अंदाज आपण ऐकतो आणि त्याची भरपूर चेष्टाही करतो. पण तुम्हाला माहिती आहे का की कुठल्या तरी गावात, कुठल्या तरी लहानशा डोंगरावरचं एक छोटंसं फुलपाखरू आपले पंख फडफडवतं आणि त्याचा जगाच्या हवामानावर परिणाम होतो असं म्हटलं जातं. अर्थात याला अभ्यासाचा भरभक्कम पाठिंबा आहेच. यामध्ये
फुलपाखरामुळे हवा कशी घडते, तिच्या रचनेत कोणती परिवर्तनं घडतात वगैरे वगैरे सखोल अभ्यास झालाय, म्हणून जगभर हा परिणाम फुलपाखरू परिणाम म्हणून प्रसिद्ध आहे. आपलं नेतृत्व हे काहीसं अशाच सारखं असणार आहे. आपण लक्षात घेतलं पाहिजे की नेतृत्वाला बाहेर पडताना, पुढाकार घेताना आपल्या समोर आपल्या भूमिका अगदी स्पष्ट हव्यात. चमत्काराने काहीही घडणार नाहीये. चमत्कार आध्यात्मिक क्षेत्रात घडत असतील, पण सामाजिक क्षेत्रात अजिबात घडत नाहीत. तोंडाने परिवर्तन म्हटलं म्हणून परिवर्तन होत नाही याचं भान आपण ठेवलं पाहिजे. त्याचवेळी लक्षात असंही घेतलं पाहिजे की लोक एखाद्या नटाच्या पाठी जितके लागतात, लेखकाच्या पाठी जितके लागतात, तितके विधायक कामात गुंतण्यासाठी लागणार नाहीत. आपण भले ठरवू की आपल्या गावातलं पाणी अडवू, जिरवू आणि पाण्याची लयलूट करू, पण हे सगळ्यांनी मिळून करायचं काम आहे. नटाच्या पाठी लागण्यापेक्षा ते फार कठीण आहे. दुसरं असं की समाजात मान कोणाला मिळतो? दुधाचा पूर वाहण्यासाठी ज्यांनी अपार मेहनत घेतली त्या कुरियन वर्गीस यांच्या पाठी कोणी लागत नाही. पण एखादा दिग्दर्शक असेल, सिनेमा निर्माता असेल, तर त्याच्यासाठी लोकांना 4-4 दिवस 5-5 दिवस अश्रू ढाळावेसे वाटतात, दुःख करावंसं वाटतं. तर आपण हे पूर्ण लक्षात घेतलं पाहिजे की आपण परिवर्तन म्हणतो ते लगेच होणार नाही. त्याला नेटाने प्रयत्न करावे लागणार आहे, चिकाटीने सातत्याने ते काम करावं लागणार आहे. आणि म्हणूनच आपल्या डोक्यात काही भ्रामक कल्पना असता नयेत. याच्यासाठी मग आपण सामाजिक कौशल्यात जे बोललो की आपला स्वतःचा शोध इथे घेतला पाहिजे, तोही पूर्णत्वाने. तर हा शोध घेणं म्हणजे स्वतःचं कठोर परीक्षण करणं. हे परीक्षण करताना आपल्याला काही आपण प्रश्न विचारले पाहिजेत, ज्याच्यामुळे आपल्याला समजू शकेल की आपल्याजवळ किती सामर्थ्य आहे ह्या सगळ्या गोष्टी करण्याचं. बरं, हे सामर्थ्य जर आपल्यात नसेल तर आपल्या भोवती जे लोक आहेत त्यांचं सामर्थ्य आपल्याला वापरता येणार आहे का? मग ह्या लोकांच्या प्रथा, रीतिरिवाज त्यांचा सकारात्मक आपल्याला उपयोग करून घेता येईल का? या बडबड्या स्त्रिया आहेत, गप्पा मारत बसलेल्या आहेत, त्यांचा काही उपयोग करून घेता येईल का? आणि बरं, आपलं काम सवंग लोकप्रियता मिळवण्याचं नाही. हे जे लोक आहेत त्यांना आपण परावलंबी बनवणार नाही आहोत, तर त्यांना सक्षम करणार आहोत. विचार करायची सक्षमता त्यांच्यात यायला हवी आहे. ते प्रामाणिक असायला हवे आहेत. ती वृत्ती जोपासित करायची आपल्याला. आणि शिवाय त्यांच्याजवळ जी जी कौशल्य आहे, जी जी हुन्नर आहे त्यांच्याजवळ, ती प्रकट करायला त्यांना संधी द्यायची आहे, ज्यामुळे ते स्वतःच्या पायावर उभे राहू शकतील, स्वतःचा गाव स्वतःच विकसित करू शकतील. आणि गाव विकसित करण्यासाठी स्वतःच्या सामर्थ्यांचा पुरेपूर उपयोग करून घेऊ शकतील. तर नेतृत्वाची जबाबदारी ही प्रामुख्याने आपल्या अवतीभवतीच्या लोकांचं सक्षमीकरण करण्याची आहे, सबलीकरण करण्याची आहे. आणि स्त्रिया म्हणून ही जबाबदारी आपल्यावर मोठ्या प्रमाणात येते. याचा अर्थ असा की आपल्याला खूप अभ्यास करायला हवा. कशाचा अभ्यास? आणि तो कुठून करणार? तर तो समाजात वावरून जितका करायचा आहे तितकाच निरनिराळी वृत्तपत्र, निरनिराळी नियतकालिक, साप्ताहिक, याच्यातून अनेक गावांचे जे अनेक उपक्रम येत आहेत त्याच्यातून सुद्धा माहिती घ्यायची आपल्याला. पण ही माहिती वरवरची असते, हेही लक्षात ठेवायला हवं की तंटामुक्त गाव होतो, पण तो तात्पुरता असतो, पारितोषिक मिळवण्यापुरता असतो. आपल्याला गाव तंटामुक्त जरूर करायचा आहे, पण तो पारितोषिक मिळवण्यासाठी नाही. हागणदारी मुक्त करायचा आहे, पारितोषिक मिळवण्यासाठी नाही. हे कायम संस्कृती बनून गेली पाहिजे आपल्या गावची की हा गाव स्वच्छ आहे, हा गाव, या गावात हिरवगार आहे सगळं, हा गाव प्रामाणिक लोकांचा गाव आहे, हा गाव परिश्रमी लोकांचा गाव आहे, या गावात सगळे स्त्री पुरुष समानतेने मेहनत करतात. असं काहीतरी आपल्या गावाबद्दल बोललं जावं असं जर वाटत असेल तर वेगळ्याच प्रकारे प्रयत्न करायला हवे. आता या कौशल्याच्या बरोबरीने, म्हणजे ज्ञान मिळवण्याच्या कौशल्याच्या बरोबरीने आपल्याला स्वशोध घेतला पाहिजे की मी आता इथे काय काय करू शकेन. त्याच्यासाठी एक डायरी लिहायची, रोजनिशी लिहायची सवय हवी आपल्याकडे.
या रोजनिशीत मी आज काय केलं, ते का केलं, कसं केलं, मला ते कितपत जमलं, खरोखरच मी हे करायला लायक आहे का? किंवा समजा मी जाऊन कुठे भाषण दिलं, तर भाषण देण्याचं स्वातंत्र्य मी घेतलं हे खरं आहे, पण सामर्थ्य आहे का भाषण देण्याचं? का मी जे करणार ते फक्त दुसऱ्यांना सांगायचंय मला, की त्यांच्याकडूनही तसंच करून घ्यायचं आहे, हेही आपल्याला ठरवायला हवं. बऱ्याच वेळा बोलतो आपण, ते करीत नाहीत, त्याच्यामुळे लोकांचा आपल्यावर विश्वास राहत नाही. गाव पातळीला तर हे खूप असतं, लोक ओळखून असतात आपल्याला की हा मनुष्य आपल्याला फसवायला गोड बोलतो आहे, फसवण्यासाठी भाषण करतोय, की खरंच याला सेवा करायची आहे. अलीकडे तर सगळे व्यवहार पैशानेच होतात, पैसे दिले की मतं मिळवता येतात. पण मग या सगळ्या भ्रष्टाचाराला आपण बाहेर फेकून द्यायचं गावातून, की गावात तो जळमट त्याची जमवत बसायची, हे आपलं आपण ठरवायचं आहे. त्यासाठी जर पुढाकार घ्यायचा असेल तर वेगळ्याच मार्गाने आपल्याला चालायला हवं, हे नक्की. आता हा भाग जर आपण विचारात घेतला की मी मला आधी सुधारणार आणि नंतर दुसऱ्यांचं सक्षमीकरण करणार, तर मग आपल्याला फार काटेकोरपणे आपल्या विकासाची योजना आधी आखायला हवी आणि ती काम करत असताना पार पाडायला हवी. तर या प्रकारे आपण स्वतःला आधी विकसित करणार आहोत, स्वतःचा शोध घेऊन, आणि मग इतरांना मदत देणार आहोत. आणि ही मदत सुद्धा कशी? काम करून, लोकांच्या पुढे काहीतरी नमुना ठेवून, काम करता करता. नाही तर बऱ्याच वेळा असं घडतं की आपलं काही साधून घेण्यासाठी हा नेतृत्व करतोय. की नेतृत्वाबाबतच्या ज्या कल्पना आहेत त्या कशा आहेत, की जो ग्राम सदस्य असतो, ग्रामपंचायतीचा सदस्य होतो, त्याच्या घरापर्यंत रस्ता गेलेला असतो ग्रामीण सडक योजनेचा. मग लोकांना वाटतं की पंचायत सदस्य होऊन करायचं काय, तर आपल्या घरापर्यंत सडक न्यायची. बर, ती दुसऱ्याच्या शेतातून गेली तर चालते, दुसऱ्याच्या परसातून गेली तर चालते, दुसऱ्याच्या आवारातून गेली तर चालते, पण आपल्या आवारातून ती जाता कामा नये. मला असा एक गाव माहिती आहे की ज्यामध्ये ह्या ग्राम सडक योजनेमध्ये जेव्हा पैशाची तरतूद झाली तेव्हा अशा ठिकाणी रस्ता बांधला गेला की जिथे फारसं कोणी जात नाही. आणि ह्या गावात तिथलं सुंदर राई होती, जंगल होतं, ते जंगल मात्र उद्ध्वस्त केलं, उजाड केलं. सगळ्या लोकांना वाईट वाटलं, पण भांडण नको म्हणून त्यांनी तिकडून रस्ता नेला, ज्याचा आज कोणीही उपयोग करत नाही. असं का व्हावं? का हे पैसे असे वाया जावे? जे पैसे सरकारचे ते आपलेच नव्हेत का? ते आपले असं आपल्याला वाटायला नको का? मग हे सगळं करताना सगळ्यांनी या गोष्टीचं भान ठेवून जर काम करायला हवं असेल तर ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी स्वतःला आधी सुधारलं पाहिजे, ग्राममित्रांनी त्यासाठी प्रयत्नशील राहिलं पाहिजे, आणि सर्वांनी मिळून, ग्रामस्थ, ग्रामपंचायतीचे सदस्य, ग्रामसेवक, सगळ्यांनी मिळून हिताच्या योजना, विधायक योजना आखायला हव्यात. आता हे योजना आखायची म्हटल्यानंतर नियोजन करणं आणि त्यांची अंमलबजावणी करण्याचं कौशल्य आपल्याजवळ हवं. आता या ठिकाणी आपल्याला गावच्या सगळ्या माणसांची पुरती ओळख हवी, की कोणत्या माणसाजवळ किती हुनर आहे, तो ती कशा प्रकारे वापरू शकेल, की जेणेकरून कमी पैशात जास्त सुविधा आपल्याला पदरात पाडून घेता येतील. आता तुम्ही म्हणाल की आम्ही गावात काय सगळेच राबणारे, नेतृत्वही राबणारं आणि ग्रामस्थही राबणारे. बरोबर आहे, पण हे सगळं करत असतानाच अनेक कार्य उभी होऊ शकतात, हे लक्षात घेतलं पाहिजे. किती वेळ देऊ शकतो आपण? समजा असं म्हटलं की आठवड्यातून फक्त 2 तास. मग हा वेळ काढायचा कसा, तर याची सुद्धा योजना हवी. आपल्या कामाचं कसं नियोजन करून, कोणत्या महिन्यात किती दिवस काम करून आपण हे लवकर संपू शकू, याची योजना आखावी लागते. कशावर किती पैसा खर्च करणार आहोत आपण, कोणते श्रम विकत घेणार आहोत, याची योजना आखावी लागते. यामध्ये ज्याच्या त्याच्या क्षमतेला योग्य ती प्रेरणा देऊन, त्याचा आत्मविश्वास वाढवून त्याला आपल्या कार्यात सहभागी करून घेण्याचं कौशल्य नेतृत्वाकडे असायला हवं. याला आपण आंतरक्रिया कौशल्य म्हणतोय. सामाजिक आंतरक्रिया कौशल्य आपण मगाशी पाहिली, त्याचाच हा भाग आहे. अशी सामाजिक आंतरक्रिया ही समूहात होते असं नाही, तर प्रथम माणसाला जाणून घेण्यासाठी, त्याची वैशिष्ट्य जाणून घेण्यासाठी व्यक्तिगत पातळीवर सुद्धा केली पाहिजे.
कारण ते अधिक जवळीकीचं नातं निर्माण होतं त्यामुळे. आणि त्यामुळे आपल्याला कळू शकतं की ह्या माणसाच्या आकांक्षा काय आहेत, त्याला काय करायला आवडेल. आणि आवडीप्रमाणे काम दिलं की ओझं वाटत नाही, हा आपलाही अनुभव असतो. मग नेतृत्व काय करणार? मुकादमगिरी करणार का? हे करा, ते करू नका, हे करू नका. तुम्हीच सांगा, तुम्ही एखादं काम करताय आणि तुम्हाला कोणीतरी हे करू नका, ते करू नका सांगत बसलं तर काय वाटेल? हा विचार आपणही करायचा आहे. नेतृत्वाजवळ आवश्यक असणारं हे एक महत्वाचं सामाजिक कौशल्य आहे, ज्याला आपण म्हणतो की सहसंवेदनशीलता. की मला जे वाटतं ते दुसऱ्यालाही वाटतं, आणि मला जर एखादी गोष्ट आवडत नसेल तर दुसऱ्यालाही ते आवडत नाही, हे आपल्याला समजलं पाहिजे. एखादा श्रमकरी आहे, खूप श्रम त्याला करावे लागतात, तेव्हा कुठे हातातोंडाची गाठ पडते. हे जर माहिती असेल तर त्याच्याकडून किती श्रमांची मी अपेक्षा करणार, किती त्याने करावं, त्याला सुद्धा काही मर्यादा आहेत की नाही, ह्याचा विचार नेतृत्वाने करायला हवा. आपल्याकडे नेता म्हटल्यानंतर दुसऱ्यांना राबवून घेणारा अशी जी प्रतिमा आहे, तर नेता म्हणजे सर्वांबरोबरीने राबणारा, त्यांच्यापैकीचाच एक, म्हणून त्यांनाही काही वाटत नाही त्याचं, आणि तेही खुशीने आपले श्रम द्यायला तयार होतात. तुम्हाला माहिती आहे श्रमदानांचं महत्व, खूप पैसा वाचतो त्याच्यातून, आणि त्याच्यामुळे कामाचा दर्जा सहज वाढवता येतो. म्हणजे आपल्याला बघा, 3 कौशल्य आपण आतापर्यंत बघितली की सामाजिक आंतरक्रिया कौशल्य, आणि नेतृत्व कौशल्यामध्ये संवेदनशीलता कौशल्य, आणि लोकांशी बोलून त्यांना प्रेरणा देण्याचं कौशल्य, ही कौशल्य आपल्याजवळ हवीत. पहिलं आपण पाहिलंच की ज्ञान मिळवण्याचं कौशल्य हवंय. याच्या पार्श्वभूमीवर ही सगळी कौशल्य मिळून काय करता येतं, तर अंमलबजावणी करता येते. ही अंमलबजावणी करायची म्हणजे काय करायचं? कागदावर योजना आखणं वेगळं, आम्ही हे करू ते करू म्हणणं वेगळं, आणि प्रत्यक्ष कामाला सुरुवात करणं वेगळं. तर हे जे कौशल्य आहे, हे कामाला लागायचं. मग हे लागताना कशा रीतीने ते प्रत्यक्षात आणायचं, इथे सुद्धा तो आपल्याला लोकांशी बोलावं लागतं, त्यांच्या विचाराने घ्यावं लागतं. उगाच कामं लादून काही कामं पूर्ती होत नाही त्यांची. त्यामुळे आपल्याला हा विचार योग्य प्रकारे करावा लागतो. गावातल्या लोकांना मोसमी कामं खूप असतात. स्त्रिया जर सहभागी व्हायला हव्या असतील तर त्यांनाही बऱ्याच गोष्टी कराव्या लागतात. याच्यातून त्यांनी कसा वेळ काढायचा, कुठे वेळ काढायचा, याचं एक नियोजन सर्वांनी बसून केलं पाहिजे, ज्याला वेळ नियोजन म्हटलं जातं. की श्रम वाचवायचे, त्याचबरोबरीने वेळ वाचवायचा आणि तो गावासाठी द्यायचा. याच्यासाठी आपल्याला बरंच काही करावं लागतं, याला आपण वेळेचं नियोजन म्हणतो. त्याच्यानंतर असा प्रश्न येतो की कामं ही छोट्या छोट्या गटांनी होणार आहेत, टप्प्याटप्प्याने होणार आहेत, त्याचा समन्वय साधला पाहिजे. हा समन्वय कसा साधला जाणार, तर जे काम चाललेलं आहे त्या कामासंबंधात सर्वांना माहिती हवी. यामध्ये असाही भाग असतो की पैशाच्या अपहाराचा आरोप बऱ्याच वेळा नेतृत्वावर येतो. आता नेतृत्वावर जर असा आरोप येऊ नये असं जर वाटत असेल तर तरतुदी ज्या आहेत, कायदे जे आहेत, त्यांचं बरोबर पालन केलं गेलं पाहिजे. नेतृत्वाला पुरेपूर माहिती हवी की कुठे, कसा, कोणत्या प्रकारे पैशाचा अपहार होऊ शकतो, आणि ग्रामस्थांना देखील नेतृत्वाने याबाबतीत जागरूक केलं पाहिजे. कारण ते ग्राहक आहेत, त्यांना सगळे हक्क आहेत, आणि ग्राहकांचे हक्क म्हणून त्यांनी मान्य केले पाहिजेत ते, आणि वापरले पाहिजेत.